तो एन्काउंटर हा खोटा होता, तो 10वीतला पोरगाही सांगू शकत होता. तेव्हाच तत्कालीन सरकारला, अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज ही महाराष्ट्रामध्ये रॉबिनहूड इमेज करायची होती. त्यांचा आदर्श कोण आहे मला माहित नाही, पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा ही नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये, कस्टडियल डेथ, हे सगळं बरोबर नाही आहे. हे कायद्याचं राज्य आहे. मी आभार मानतो न्यायालयाचे की तिथनं तरी आता न्याय मिळेल. कारण का मी 7-8 वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात. आणि खास करून ठाणे पोलीस, माझा हे मार्क करा, खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजलगिरी ठाण्या पोलिसांची. मर्डरचा आरोपी हे जर कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कोणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा. त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात, कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मेन हे बलात्कार केले, त्यांना लपवायचं. यापूर्वीच हायकोर्टाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणताय काय यार, तुम्ही कशाला करताय सगळं यार. यापूर्वी देखील हायकोर्टाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणता येणार नाही, ही एन्काउंटरची व्याख्या नाही. हा खूनच आहे, हा मर्डर आहे. हा मर्डर, आणि तो पण म्हणतात ना ठरवून केलेला. पोलिसांनी आदेश सुद्धा काम केलं, पोलिसांनी सांगितलं ठोका त्याला, आम्ही बघू. कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना वाटायला लागले तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. आणि माही उदाहरण देतो ना मी, आता तो इथे सांगतोय की मर्डरच्या आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांना फोन करून शिव्या घालून मागे बोलवलेलं ठाणे पोलीस आहे. वेळ आली तर त्या अधिकाऱ्याचं नावही सांगेन, फोन कोणी केला तेही सांगेन, मर्डर कोणाचं झाला तेही सांगेन. पण ही वेळ आली आहे, नाही तर हे असंच खाली गडगडत जाईल पोलीस डिपार्टमेंट. आणि मी 1000 वेळा सांगतो पोलिसांनी की राजकीय हस्तक होऊ नका. राजकीय हस्तकाचे बळी गेले 5, त्याचे घरचे काय करतील? त्या पोलिसांची पण मला चिंता नाही. भोग केलाय ना तर भोगा. आता मुलं बाळ, आई, पत्नी, काय करायचं तुम्ही आता? कोर्टाच्या फेऱ्या मारायचा? एक तरी जो सत्तेत बसला जाणार आहे त्यांच्या घरी की नाही ना माझा मुलगा देतो, तो कोर्टाचं सगळं बघेल. फॉरेन्सिक टीमने एक अहवाल सादर केलाय, त्यामध्ये त्या बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट ठसे जे आहेत ते दिसून आलेले आहेत. अरे सगळंच खोटं रचलं होतं. खोटं करतं कुठे ना कुठे एवढं राहतच ना. बाकी हे फायरिंग कुठे झालं, ही गाडी कुठे थांबली, सगळं खोटं. माझ्याकडे साक्षीदार आहेत तिथे, यांनी हे सगळं बघितलं. ते माझ्या मतदारसंघात आहे. पण सध्या बोलायचं नाही ना, कारण का बोललं की बालिश आहे, असं आहे तसं आहे, अशी हेटाळणी करून टोलून टाकायचं. पण आमचा एकही आरोप खोटा ठरणार नाही, गॅरंटी घ्या आमच्याकडनं. कसला जातीवाद करता त्या ह्याच्या कोणतो सैफ अली खानकडनं पकडून देणारा हा माझा कार्यकर्ता आहे. सैफ अली खानच्या ज्याने, मी म्हणत नाही तो आरोपी आहे काय ते पोलीस बघतील, त्याला पकडून दिला, तो कुठे आहे हे सांगणारा हा माझा कार्यकर्ता आहे. हा आगरी समाजाचा हिंदू आहे. त्याचं काहीतरी जातीय रंग घेऊन क्रेडिट खायला जाऊ नका. बांगलादेशचा आरोप आहे, महाराष्ट्रात राहतो कसं काय? बांगलादेशच्या आरोपींना तुम्ही कसं काय इथे ठेवलंय? सगळीकडे जात धर्म बंद करावं जरा. हाच होता पकडायला. काल तिथे किरीट सोमय्या देखील आले होते, त्यानंतर त्यांनी तिकडचे जे लेबर कॅम्प आहे त्या ठिकाणी त्यांनी बांगलादेश हा राजकारण सुरू झालेलं आहे. सर आमचं म्हणणं काढा ना, त्यांना ठेवता कशाला? फक्त राजकारण कशाला करता? ठोस कारवाई करा ना. आणि पकडायला कोणी दुसरा नव्हता गेला, हाच होता तिथे. आणि हा नाही, याचा बाप माझा कार्यकर्ता होता. यांचा नाम याच्या घराचं राष्ट्रवादी काँग्रेसशी गेले 30 वर्ष संबंध आहे, स्थापन झाल्यापासून. हे पकडून दिले सगळे राष्ट्रवादीच्या पोरांनी, शरद पवारांच्या विचारांच्या. अक्षय शिंदेची हत्या, आत्महत्या की एन्काउंटर? अजूनही हत्या, निर्गुण हत्या.
आणि त्याला जबाबदार पोलीस नाही. या पोलिसांच्या डोक्यात भरवणारे कोण हे शोधून काढा. त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा. कोण आहे संजय शिंदे? संजय शिंदेचा रेकॉर्ड काय इन्स्पेक्टरचा? तो पत्रकारी कधी खोलात जात नाही. शोधा संजय शिंदेचं काय कारनामे आहेत, मग तुम्हाला कळेल. शोधा जरा, लोकांचे डोळे उघडतील. खऱ्या बोलक्याला वाचण्याकरिता अक्षय शिंदेचा बळी गेला. मोरके पकडलेच नाहीत. मोरके जेव्हा ताब्यात आले, हजर झाले, हे झालं ते झालं, त्याच्यानंतर झालं ना अक्षयचं झाल्यानंतर. सर एक वेगळा प्रश्न होता. भाजपसोबत गेलं पाहिजे असं आमच्या पक्षात ठरलं होतं. जितेंद्र आव्हाड देखील यासाठी तयार होते, मात्र अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची असं एका टोळीचं ठरलं होतं. या टोळीचा मुद्दा जितेंद्र आव्हाड होता असं अमोल पिटकरी म्हणाले. अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही उत्तर द्यायला मी तेवढा मोठा नाही. ते खूप मोठे आहेत. खूप मोठे आहेत. धनंजय मुंडे देखील काम केलं होतं की पाटील शपथविधी ठरला होता, त्यावरून कुठल्या दादा नाराज होते, दादांना नेहमी टार्गेट केलं जातं. देंगे, बोलने वाला कभी भी सामने भी नहीं आएगा और उसका नाम भी नहीं पता चलेगा. सर पहले तो जिस तरीके से सैफ अली खान को लेकर राजनीति की जा रही है, जो आरोपी है वो बांग्लादेशी है, हालांकि अरे बांग्लादेशी है, बांग्लादेशी है तो हम यही सवाल पूछते हैं ना, बांग्लादेशी रुक कैसे सकते हैं यहाँ पे? पिछले 10 सालों से सरकार आपकी है. हम तो सिर्फ 6 महीने सरकार में थे, 2 साल कोरोना में थे. तो इसका जवाब दो ना. बांग्लादेशी है चलो पकड़ा गया. वो आया कैसा, वो रहा कैसा, उसको कहा बने कैसे, इसके लिए कि आपकी सिस्टम जिम्मेदार नहीं है? आपकी सिस्टम ऐसी साफ सुथरी है तो जिम्मेदार सरकार है. तो सरकार इसका भी तो जवाब दे. तो कहीं ना कहीं इसको वोट जिहाद से जोड़ा जा रहा है सर. तो मैं वही बोल रहा हूँ ना, ढूंढो ना भाई, जिस तरीके का एक भारी बहुत ढूंढो ना, ढूंढो, निकालो उनको बाहर. हम कोई उनके समर्थन में नहीं है. अगर वो बांग्लादेशी है और उनको भारत में रहने का अधिकार नहीं है तो निकालो उनको, कौन रोका है? पर उसके नाते हर मुसलमान को तकलीफ मत दो. जो तुम्हारा उद्देश्य है कि मुसलमान को डरा के रखने का, वो बंद करो यार. तो ये सवाल उठाने वाले कोई नहीं, सिर्फ बीजेपी है, बीजेपी के ही नेता है. बीजेपी ही कर सकती है सब गिरोना काम. ये जात जात की लड़ाई बीजेपी ही कर सकती है, धर्म धर्म की लड़ाई ये बीजेपी ही कर सकती है, और दूसरा कोई कर ही नहीं सकता, क्योंकि इतनी गंदी सोच और किसी की है ही नहीं. और सर आखिरी सवाल, जिस तरीके से पालक मंत्री को लेकर तो यार पालक इसमें जनता का हित कहाँ पे, जहाँ पे एकनाथ शिंदे छोड़ो यार, किसको होगा. तुमने इतने भारी बहुमत से उनको बिठा दिया. उनको मालूम है 5 साल हम कुछ भी खड़े रगड़ेंगे तो भी कुछ नहीं होगा. तो खेल मजा देख कर रहे हैं. पालक मंत्री मजा कर रहे हैं, ये मजा हो रही है, स्टे हो रहा है, ये हो रहा है, वो हो रहा है. क्या फर्क गिरता है? तुमने दे दिया ना उनको वोट, अभी वो तो मस्त है. अभी बस आपका भी पालक मंत्री इसी तरीके से हटाया गया था. तो मैं बोल रहा हूँ ना, मेरा पालक मंत्री हटाने में मेरे को कोरोना हुआ और मैं बेड पे गया और मैं सीरियस, आपको मालूम है सबको, कि मौत के दरवाजे से वापस आऊं. लेकिन सबसे दुख की बात क्या है, तो मेरा पालक मंत्री पद मैं जब मौत के दरवाजे पे था तब निकाले, और उसको निकालने का कारण एक ही आदमी, अजित पवार. और उसके बाद उसने उसका आदमी भरणे मामा उसको वहां पे बिठाया. उनके दिल में ये था कि मैं पालक मंत्री बनना ही नहीं चाहिए. इसलिए जब पहली बार पालक मंत्री पद का डिस्ट्रीब्यूशन हो रहा था तब मुझे पालघर का पालक मंत्री पद देने की बातें चल रही थी, और रायगढ़ एकनाथ शिंदे मांग रहे थे. उन्हें रायगढ़ के ऊपर प्रेस्टीज किया अजित दादा ने. अजित दादा को बोला गया कि हमको रायगढ़ दो, तुम जितेंद्र आव्हाड के लिए पालघर ले लो. पवार साहब को इस बारे में बताया नहीं गया था क्या? सब क्या इनकी दादागिरी थी ना, दादा है, इनकी दादागिरी थी. तो ये सब खुलासा हो सकता है आने वाले वक्त में, जिससे क्या खुलासा? मैं ही इतने 4 साल के बाद बोला हूँ. कौन सा खुलासा मांगते हो? जब दर्द होता है ना तब आदमी बोलता है. ये दर्द होता है. आपने कहा था कि शरद पवार जी इसका बताया नहीं गया था कि आपका पालक मंत्री हटाया जा रहा है, या उनका कोई सलाह मशवरा नहीं किया गया. ठीक है, उनसे सलाह मशवरा होता ही नहीं था. अजित दादा दादागिरी ही करते थे.
दादागिरी ही करते थे। अरे ये इस तरह आगे बढ़ गए थे कि शरद पवार जी के ऊपर दादागिरी करके उनका इस्तीफा ले रहे थे, इस्तीफा ले रहे थे जबरदस्ती। तुम घर में बैठो, तुम्हारी उम्र हो गई है, अब दूसरे को आने दो। अरे तुम कौन होते भाई बोलने वाले? ये सवाल हमने तभी भी पूछा। सर अक्षय शिंदे से शुरू, अक्षय शिंदे पे खत्म। जैसे कि 3 जगह बताया जा रहा है, ब्रिज के ऊपर इनकाउंटर हुआ, फिर उसके बाद में आगे एक दरगाह है, उसके आगे ब्लड बताया जा रहा था, फिर आई बुमरा देवी के नीचे बताया जा, मतलब ये सब बता के सब हो गया, खत्म हो गया, वो मर गया, काम खत्म हो गया। तो जेल ने बताया आपको कि ये झूठ है, इसलिए अब महाराष्ट्र उस पर विश्वास रखेगा, नहीं तो हमारी बातों पे कौन यकीन करता था। मैं तो अब ये पुलिस से अपील करूंगा कि सच्चाई बताओ, तुमको फोन किसके आए थे, तुमको किसने आदेश दिया था? वो थोड़ी खुद के दिल से उन्होंने एनकाउंटर किया, उनको बताया गया गाड़ी में ठोक दो, हम देख लेंगे। सर इलेक्शन में इस चीज को देवा भाव करके, देवा भाव का इंसाफ, शिंदे साहब का इंसाफ इस तरीके से दिखाया गया, इलेक्शन में यूज किया, सामने आ गया ना क्या इंसाफ और क्या इंसाफी है, सामने आ गया। थैंक यू। इसके ऊपर अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची, असं एका टोळीचं ठरलं होतं। या टोळीचा मुलगा जितेंद्र आव्हाड होता, असं अमोल पिटकरी म्हणाले। अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही उत्तर द्यायला मी तेवढा मोठा नाही, ते खूप मोठे आहेत, खूप मोठे आहेत। धनंजय मुंडे देखील काम केलं होतं की पाटील शपथविधी ठरला होता, त्या अवधूतच्या दादा नाराज होते, दादांना नेहमी टार्गेट केलं जातं। मला वाटतं धनंजय मुंडेंना दादा जास्त माहिती आहेत, मला कमी माहिती। पालकमंत्रीपदी स्थगिती आली, त्याच्यामध्ये हित कोणाचं आहे? एकीकडे एकनाथ शिंदे गावी जाऊन बसलेले आहेत, नाराज कार्यकर्ता रस्त्यांवरती आहे, ह्याच्यामध्ये लोकांचं हित त्यांच्या घरातल्या भांडणांमध्ये आम्हाला कशाला खिचतात? जाऊ द्या, नाराज आहेत बिचारे, जाऊन आराम करतायत गावाला, त्यांना गावाची हवा पण आवडते तशी, त्यांचं गावात प्रेम पण आहे, जाऊ द्या, चांगलं आहे। तुम्ही कशाला काळजी करता? नाशिक थांबलंय का? रायगड थांबलंय का? फक्त मला एवढंच दुःख आहे की ह्याच अजितदादांनी माझं पालकमंत्रीपद ज्येष्ठ असून सुद्धा कापून कोणाला तरी दिलं होतं। असे प्रश्न आम्ही टाकले की अजितदादांना वाईट वाटतं, माझं पालकमंत्रीपद का कापलं, हे कधीतरी सांगावं ना का? तेव्हा मला एकनाथ शिंदेने सांगितलेलं की मी द्यायला तयार आहे, पण अजितदादा अडवून बसले। आज मी जाहीर करतो, एकनाथ शिंदे सांगितलेलं की तुम्ही रायगड सोडा, आम्ही तुम्हाला हे देतो, पालघर देतो। रायगड त्यांना सुटणार कसं? रायगडमध्ये सगळ्यांचा जीव अडकलेला होता। मी काही कमी होतो एक्सपिरियन्स्ड? मी काही पहिल्या टर्मचा आमदार होतो? मी पहिल्या टर्मचा मंत्री होतो? नव्हतो। मला नाही दिलं पालकमंत्रीपद, मला कोरोना झाला आणि मला कोरोना झाल्या होऊन डिक्लेअर झाला आणि 3 तासात माझं पालकमंत्रीपद काढलं अजितदादा। त्याच्यानंतर त्यांना कोरोना झाला, राजीनामा दिला का पालकमंत्री पदाचा? सगळ्या राष्ट्रवादीला झाला, घेतला का त्यांनी राजीनामा? पण माझा काय म्हणतात, मी बेडवर असताना, म्हणजे मृत्यूशी लढाई चालू असताना अजितदादांनी माझं पालकमंत्रीपद काढून घेतलं। इथे खूप चाचून ठेवलंय, त्या सह्या कशा मागितल्या गेल्या, त्या सह्यासाठी कोण बसलं होतं, काय तिथे शिजत होतं, सगळं मला माहिती आहे। आणि ते लेटर कुठे ना, ते आता दाखवायची वेळ आली आहे, येत्या पुढच्या 8-10 दिवसामध्ये ते लेटर दाखवीन मी, की ते लेटर शरद पवारांना दिलंच नाही, ते दिलंच नाही। तुम्ही ज्या माणसाच्या हातात दिलं तो माणूस तुमच्यावर आलाच नाही। हे बदनाम करण्याचे ठाव नव्हते, हे जे सत्य ते अजितदादाच्या तोंडावर पण नाही म्हणू शकते। सर हाईकोर्ट का एक फटकार दिया गया, देखो हाईकोर्ट ने बल यूज किया गया था, ये कहीं ना कहीं बहुत बड़ा नहीं, ऐसा है कि मैं पहले दिन से कह रहा था कि ये एनकाउंटर नहीं, हत्या है। और ये हत्या इसलिए की गई कि उनको जो मूल आरोपी है, जो मूल इसके आका है आज की भाषा में, उन आकाओं को छुपाने के लिए ये हत्या करवाई गई। उसमें पुलिस का इस्तेमाल हुआ। पुलिस का इस्तेमाल किसने करवाया? वो दोषी है। व्यवस्था में वो कभी बाहर नहीं आएगा।
कि व्यवस्था पुलिस तक आके समाप्त हो जाती है। और मैं हमेशा कहता हूँ, खास करके थाना में कहता हूँ कि आप राजनीतिक हथियार मत बनिए। थाना पुलिस राजनीतिक हथियार बनती है। खून होता है, पुलिस पकड़ने जाती है तो पुलिस कमिश्नर के माध्यम से बाहर न्यूज जाती है कि वो अरेस्ट होने वाला है। ऑफिसर को फोन जाता है, गाली गलौज होती है, मर्डर छूट जाता है और ऑफिसर घर में वापस आता है। ये थाना की कहानी है। ये थाना की कहानी है। ये सच आज नहीं तो कल खुल ही जाएगा। वैसे अक्षय का सच खुल गया, 5 लोग गए अंदर, वो अंदर गए, इसका दुख है, पुलिस की कोई गलती नहीं। लेकिन मेरा सवाल ये है कि पुलिस सुनते क्यों है ऐसा काम? जब शक उन 2 लोगों पे है जिन्होंने किया है, समाज बोल रहा है, उसके बाद उनकी चर्चा ही नहीं हुई। अक्षय की हत्या के बाद तब तक सब डर रहे थे कि अक्षय सच बोल देगा। अक्षय को सच बोलने से रोकने के लिए उसको मारा। उसके मां के आंसू तुम्हें सोने नहीं देंगे बॉस। तुम किसी गरीब की जान ऐसे नहीं ले सकते। सर फॉरेंसिक टीम बता रही है कि उंगली के निशान पूरी तरीके से नहीं है। आपने भी एक वीडियो, जो एक ऑडियो कॉल था वो भी आपने वायरल किया था, जिसमें बताया जा रहा था कि ये जो फेक एनकाउंटर है, अकाउ का नाम इसमें आएगा। आप कह रहे थे एक राजनीति हुई थी। क्या लगता है ये राजनीति का पूरी तरीके से? ये पूरी तरह राजनीति फंस गई है। मैं तो अब पुलिस को कहूंगा कि तुम सच्चाई बताओ, किसके फोन आए थे आपको, किसकी मीटिंग हुई थी आपके साथ, कितने दिन डर की जी हुई। ये गैर कानूनी काम करना किसी के आदेश पे, ये पुलिस की भी गलती और कर छोड़ देना चाहिए। भारत में, महाराष्ट्र में ऐसी व्यवस्था कभी नहीं थी। पॉलिटिकल इंटरफियरेंस इन लॉ एंड इन पुलिस एडमिनिस्ट्रेशन, यही होगा आखिर में। पुलिस मरेंगे, बोलने वाला कभी भी सामने भी नहीं आएगा और उसका नाम भी नहीं पता चलेगा। सर पहले तो जिस तरीके से सैफ अली खान को लेकर राजनीति की जा रही है, जो आरोपी है वो बांग्लादेशी है, हालांकि अरे बांग्लादेशी है, बांग्लादेशी है तो हम यही सवाल पूछते हैं ना, बांग्लादेशी रुक कैसे सकते हैं यहाँ पे? पिछले 10 सालों से सरकार आपकी है, हम तो सिर्फ 6 महीने सरकार में थे, 2 साल कोरोना में थे। तो इसका जवाब दो ना। बांग्लादेशी है चलो पकड़ा गया, वो आया कैसा, वो रहा कैसा, उसको काजत बने कैसे, इसके लिए कि आपकी सिस्टम जिम्मेदार नहीं है? आपकी सिस्टम ऐसी साफ सुथरी है तो जिम्मेदार सरकार है, तो सरकार इसका भी तो जवाब दे। तो कहीं ना कहीं इसको वोट जिहाद से जोड़ा जा रहा है सर। तो मैं वही बोल रहा हूँ ना, ढूंढो ना भाई, जिस तरीके का एक भारी ढूंढो ना, ढूंढो, निकालो उनको बाहर। हम कोई उनके समर्थन में नहीं है। अगर वो बांग्लादेशी है और उनको एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।